राज्यभरात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। सुरुवातीलाच एक महत्त्वाचा राजकीय रिपोर्ट आहे। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या विधानामुळे महायुतीतील वातावरण तापलेलं असतानाच आता भाजप प्रवक्त्याने देखील राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त विधान केलंय। त्यामुळे महायुतीत अजित पवार व्हिलन ठरतायत का असा सवाल उपस्थित झालाय। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। महायुतीत अजित पवार नकोसे? महायुतीतले दादा व्हिलन? भाजप शिंदे गटाकडून अजितदादा टार्गेट? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे। अशातच महायुतीत सारं काही अलबेलय का असा प्रश्न उपस्थित होतो। त्याला कारण ठरलंय सातत्यानं अजित पवारांवर होणारी टीका। नुकतंच शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तानाजी सावंतांनी अजित पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं। हे प्रकरण मिटत नाही तोच आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेंनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबाबत आक्षेप घेतलाय। त्यामुळे अजित पवार महायुतीतले व्हिलन ठरतायत का असा सवाल उपस्थित होतोय। गेल्या काही दिवसात अजित पवारांविरोधात शिंदे गट आणि भाजपनं काय काय वक्तव्य केली पाहू। काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले शिल्लक असल्यापासून आज ती वास्तव जसं एनर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्यावर चालू होतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडले काय काँग्रेसमध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। सर्व नाही त्या वयाच्या 7 वर्ष म्हणून बदलू शकत नाही। दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसं आता आमचा संघ घडवलं आणि ते म्हणायला लागले आपली युती आहे। आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का? किती लोक तुमचे किती कार्यकर्ते बघ आमच्या खासदाराचं काम करत होते, उलट आमच्या खासदाराला पाडण्याचं तुम्ही काम केलं। लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांनी भाजप शिंदेंसोबत घरोबा केला। लोकसभेत महायुतीला याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही, उलट पक्षी भाजपनं सपाटून मार खाल्ला। यानंतर भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानं अजित पवारांवर चांगलंच तोंडसुख घेतलं। अजित पवारांच्या प्रवेशानं भाजपला फटका बसल्याचा सूर संघ समविचारी मासिकांमधून आळवण्यात आला। त्यानंतर सातत्यानं कधी शिंदे गट तर कधी भाजपमधून अजित पवारांना टार्गेट केलं जातंय। तर अजित पवारांनी या चर्चांना मी फार महत्त्व देत नसल्याचं म्हटलंय। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात। हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही। मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही। मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भुकं पडत नाही। अजित पवारांवर सातत्यानं टीका केली जाते। विधानसभेला अद्याप वेळ आहे अशात महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेलाही सुरुवात झालेली नाही। त्यामुळे नाराजीला नक्कीच वाव आहे। आता अजितदादा महायुतीचा धर्म पाळतात की बाहेरची वाट धरतात हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।